सुरेंद्रचे कॉल रेकॉर्ड्स कोणी मिळवले असतील? विचार करतेस? कसला? अभि, मी आजपर्यंत तुझ्यापासून काहीच लपवलेलं नाही. अगदी अगदी दादांवरचा संशय सुद्धा. आता माझ्या मनात जे काही चाललंय ते तुझ्याशी शेअर केलं तर चालेल का? बोल ना. अभि, सुरेंद्रचे कॉल रेकॉर्ड्स मिळवायचे होते मला, पण ते आधीच कोणीतरी काढले आणि खूप वरच्या लेवलला हे काम झालं. हे कोणी केलंय त्याचं नावही कळत नाही. बरं मग काय अभि? अरे तुला कळत नाहीये का? ही गोष्ट फक्त एकच माणूस करू शकतो आणि ती म्हणजे दादा. हेच म्हणणं आहे ना तुझं? पण अस्मिता, हे दादांनी केलं नाहीये. तुझं माहिती कसं झालंय? उद्या उठून जर दूध नसलं तर तू म्हणशील दादांनी केलं. इथे जर आता लाईट गेले तर तू म्हणशील नक्की यामागे दादांचा हात आहे. सुरेंद्रचे कॉल रेकॉर्ड्स दादांनी काढलेले नाहीयेत हे इतके ठामपणे कसं सांगू शकतोस तू? ते मीच सांगू शकतो, कारण ते मी केलंय. अच्छा, म्हणजे तुला काय वाटलं? तू हे सगळं केल्यामुळे मी ते कॉल रेकॉर्ड्स कधीच मिळवू शकणार नाही का? बघ, सुरेंद्रच्या सगळ्या फोन्सचे रेकॉर्ड्स बघ बघ, प्रत्येक कॉल, प्रत्येक नंबर नीट बघ. सॉरी अभि, पण अस्मिता, मी दादा निरपराध आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी धडपडतोय, पुरावे लपवण्यासाठी नाही. थँक्स अभि. पण अभि, जर तू ही पुरावे शोधतोय, मी ही शोधते, तर आपण एकत्र मिळून का नाही हे काम करू शकत? अस्मिता, आपला शोध घेण्याचा हेतू जर एक असता तर ते शक्य होतं का? ऍक्च्युअली यू नो, आपले उद्देशच वेगळे आहेत ना. वी आर नॉट टुगेदर नाउ. माझा दादांवर पूर्ण विश्वास आणि तुझा संशय तेव्हाच जाईल जेव्हा दादा निरपराध आहे तुला 100% कळेल. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा खरा गुन्हेगार सापडेल. जोवर तू तुझा हट्ट सोडत नाही तोवर फक्त घरच्यांसाठी आणि लोकांसाठी आपण पती पत्नी असू. अभि, तू दादांना अपराधी ठरवण्यासाठी शोध घेशील आणि मी दादांना निरपराध ठरवण्यासाठी. ऍक्च्युअली यू नो, आपले उद्देशच वेगळे आहेत ना. वी आर नॉट टुगेदर.